संविधान क्रांती महामोर्चा धडकला नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर। याबाबत अधिकची माहिती अशी की भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या ग्वाल्हेर येथील अनिल मिश्रा नावाच्या जातीवादी व्यक्तीला व समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणाऱ्या साथीदारांना तात्काळ अटक करावी, तसेच ईव्हीएम मशीन हटवून येणाऱ्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, या व इतर अन्य मागण्यांसाठी संविधान संरक्षण समितीच्या वतीने नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान क्रांती महामोर्चा काढण्यात आला होता। नांदेड शहरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून हा महामोर्चा नवा मुंडा मार्गे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला। या महामोर्चामध्ये विविध सामाजिक, धार्मिक तसेच राजकीय संघटनांचे पदाधिकारी तसेच संविधान संरक्षण समितीचे पदाधिकारी, महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अनिल मिश्रा जो मातेपुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी जो काही गलिच्छ त्यानं अर्वाच्य भाषेत काही गोष्टी वापरल्या किंवा चुकीचं जे काही भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सुतोवाच केलेले आहेत, काही कृती केलेल्या आहेत, त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि त्याला तत्काळ अटक करण्यात यावं याच्यासाठी संविधान क्रांती महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। समितीच्या वतीनं हजारो अनुयायी या ठिकाणावर या महामोर्चामध्ये सहभागी झाले होते। जिल्हाधिकारी महोदयांना त्या बाबतीतलं निवेदन सुद्धा दिलेलं आहे आणि प्रशासनाला विनंती आहे, या देशामध्ये जर शांतता सुव्यवस्था जर राखून ठेवायची असेल, अबाधित ठेवायची असेल तर कुठल्याही महापुरुषाचा अवमान होणार नाही आणि त्यातल्या त्यात बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत त्यांचा झालेला अवमान हा समाज कधीही खपवून घेणार नाही। बहुजन समाज, वंचित समाज, जेवढे तमाम SC ST OBC आहेत ते कुणीही बाबासाहेब आंबेडकरांचा झालेला अवमान सहन करणार नाहीत। याच्या पुढे जर काही अशा घटना जर घडल्या तर निश्चितपणाने वेगळ्या पद्धतीनं म्हणजे त्याचं उत्तर सुद्धा त्यांना भेटेल। त्यामुळं हे अनुचित प्रकार घडणार नाही त्याची प्रशासनाने दखल घेऊन अनिल मिश्रा जो आहे त्याला तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी आहे। धन्यवाद। आज या ठिकाणी संविधान क्रांती महामोर्चा नांदेड शहरामध्ये संपन्न झालेला आहे। या मोर्चाची प्रमुख मागणी अशी होती की विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अपमान करणारे हे लोक आहेत या देशातले, अमित शहा असेल किंवा अनिल मिश्रा असेल, महाराज असेल, त्याच्यासोबतची ही जी सगळी टीम आणि RSS या संघटनेला देशद्रोही संघटना म्हणून आपण डिक्लेअर करा आणि त्याच्यावर बंदी आणा, अशा प्रकारच्या प्रमुख मागण्या या मोर्चामध्ये होत्या। या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येनं आपला बहुजन समाज हा संमिलित झालेला होता। तर या ठिकाणी आपण अनिल मिश्रावर गुन्हा दाखल करा म्हणून कलेक्टर साहेबांनी आदेश सुद्धा दिलेले होते, तरी आणखीन सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही। त्यांनी आता भेट झाल्यावर सांगितलं की मी सांगतो की आता त्याच्यावर गुन्हा दाखल होईल, पण नुसता गुन्हा दाखल होऊन चालणार नाही, तर त्याला देशद्रोही करार देऊन त्याला अटक झाली पाहिजे, त्याची जमानत झाली नाही पाहिजे। आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना बिलकुल आता आंबेडकर समाज हा सहन करणार नाही। येणाऱ्या काळामध्ये आपण जर सुधारला नाहीत
तर आम्ही आंबेडकरी जनता ही भीमा कोरेगावचं रक्त यांच्यामध्ये आहे हे आपण विसरता कामा नाही. धन्यवाद. संविधान क्रांती महामोर्चा हा ग्वाल्हेरचा अनिल मिश्रा नावाचा व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार जो अपमान करतो आहे त्याच्यावर अट्रॉसिटी ऍक्ट नंतर गुन्हा दाखल करावा आणि त्याला तात्काळ अटक करावी याच्यासाठी हजारोंच्या संख्येनं संविधान संरक्षण समितीचा संविधान क्रांती महामोर्चा आज आणि या मोर्चाच्या माध्यमातून अनिल मिश्रा आणि त्याचे साथीदार समाज माध्यमाच्या द्वारे वेगवेगळ्या पद्धतीनं अत्यंत टोकाला जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहे. बाबासाहेबांना जनता आधी म्हणणं, स्वातंत्र्य लढ्याबद्दल त्यांच्या काही आक्षेप निर्माण करणं, राव आणि बाबासाहेब आंबेडकर हा अनाठायी वाद निर्माण करणं, संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आहेत हे सूर्यप्रकाश एक सत्य ते नाकारण्याचा ते प्रयत्न करत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांना मिटवण्याची भाषा करत आहेत, आरक्षणाला संपवण्याची भाषा करत आहेत, अट्रॉसिटी ऍक्ट संपवण्याची भाषा करत आहेत. वास्तव हे आहे की या देशामध्ये विषमता कायम आहे, जातीय भेदाभेद कायम आहे. दलितांवर होणारे अन्याय अत्याचार क्राईम ब्युरोचा रिपोर्ट जर आपण पाहिला तर ते मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि हे वास्तव नाकारून ही जी मंडळी आहे ही मंडळी या देशामध्ये जातीमध्ये भांडणं लावत आहेत. त्याला विरोध झाला पाहिजे ह्या मागण्या आम्ही या मोर्चामधून केलेल्या आहेत. त्याला अटक केली पाहिजे ही प्रमुख मागणी आहे. आणि दुसऱ्या मागण्यांच्या मध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ईव्हीएम मशीन हटवून इथे मतपत्रिकेद्वारे मतदान झालं पाहिजे, समाज कल्याण खात्याचा निधी समाज कल्याण खात्यावरच खर्च केला पाहिजे, बेसुमार खाजगीकरण थांबवलं पाहिजे, सरकारी शाळा महाविद्यालय बंद करण्याची जी प्रवृत्ती चाललेली आहे ती प्रवृत्ती थांबवून सरकारी शाळा महाविद्यालय दर्जेदार बनतील याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारच्या अनेक मागण्यांच्या द्वारे हा मोर्चा हजारोंच्या संख्येने या ठिकाणी आलेला होता आणि मुख्य मागणी अनिल मिश्राला तात्काळ अटक करावं ही आहे. आम्ही नांदेड संविधान क्रांती मोर्चाच्या वतीनं बऱ्याच दिवसापासून मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती मध्य प्रदेशमधील ग्वालियर हायकोर्टातील वकील अनिल मिश्रा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणारं वक्तव्य करून बाबासाहेबांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब आंबेडकर गंदा आदमी है, बाबासाहेब आंबेडकर की हस्ती को मिटाना है, बाबासाहेब आंबेडकर के संविधान को मिटाना है, अशा त्यानं वल्गना केल्या. मला असं वाटतंय की अनिल मिश्राच्या बापाची सुद्धा हिंमत नाही संविधान बदलण्याची किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काहीतरी धक्का लावण्याची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत नाहीत. मेलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये बोलण्याची हिंमत त्यांनी करणं म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. त्याला कल्पना नसेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी, बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दासाठी आपल्या प्राणाची आहुती सुद्धा द्यायला तयार आहेत. मला त्या अनिल मिश्राला फक्त सरदार वल्लभभाई पटेलचं एक वक्तव्य सांगायचंय की संविधान बदलण्यासाठी जेव्हा RSS धार्जिण्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐवजी हिंदुत्ववाद्याकडून संविधान लिहावं असं सांगितलं, तेव्हा सरदार वल्लभभाई पटेलांनी त्यांना सांगितलं की जिवंत बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे बाबासाहेब मेल्याच्या नंतर ही चर्चा झाली होती. सरदार वल्लभभाई पटेलांनी त्यांना सांगितलं की जिवंत बाबासाहेब आंबेडकरापेक्षा मेलेले बाबासाहेब खूप खतरनाक आहेत, कारण तुम्ही त्यांचा मुकाबला करू शकत नाही. करोडो लोक बाबासाहेबांचे अनुयायी रस्त्यावर येतील आणि तुम्हाला पळता थोडी होईल, म्हणून तुम्ही तुमचे जीव वाचवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती अपशब्द बोलण्याचा प्रयत्न करू नका. बाबासाहेब देशप्रेमी होते. बाबासाहेबांनी देश विघटित होणार नाही याची खूप काळजी घेतली होती. बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठी आरक्षित मतदारसंघ मागितला होता. जीनासारखा त्यांनी वेगळा देश मागितला नाही. याच्यापेक्षा देशप्रेम बाबासाहेबांचं काय मोठं असू शकते हे या मूर्खांना कळायला पाहिजे. आणि या अनिल मिश्राच्या पाठीमागं संघीय विचारधारा आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा यांचा सत्तेचा आधार आहे आणि याच्यावर तो बोलण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून त्याचा तीव्र निषेध करतो आणि माननीय जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना विनंती करतो की नांदेडमध्ये मला त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करायचा, अट्रॉसिटीचा आणि देशद्रोहाचा, त्याची परवानगी आम्हाला त्यांनी द्यावी आणि आमचा गुन्हा दाखल करून घ्यावा, अशा पद्धतीची आग्रही मागणी आम्ही त्यांच्याकडे केली आहे.